खरं सांगा, रोज भांडी घासत असताना तुमच्या मनात पण हेच क्वेश्चन्स येतात ना, हे काम कधी संपणार, अजून किती दिवस असंच काम करायचं. माझ्याही मनात सेमच क्वेश्चन्स यायचे, पण आता येत नाहीत. कारण मी सांगते, पण त्याआधी हाय, मी नेहा स्वागत करते तुमचं नवीन एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. मला पण वाटायचं जसं कपडे धुवायचं मशीन आहे तसं भांडी धुवायचं काहीतरी असतं तर आपला किती टाइम वाचला असता ना. म्हणजे डिशवॉशर आहे हे माहिती होतं, पण ते इंडियन किचनसाठी किती युजफुल आहे हे माहिती नव्हतं. पण हल्ली ना रील्स वगैरे पाहून लोकांमध्ये अवेअरनेस वाढतो आहे डिशवॉशर विषयीचा. लोक बघतायत पण घेतायत खूप कमी. आणि ह्याचं कारण खूपच सिम्पल आहे, ट्रस्ट नाही आहे. आणि मलाही नव्हता. माझ्याही मनात सेमच क्वेश्चन्स होते की डिशवॉशरमध्ये खरंच भांडी स्वच्छ निघतात का, डिशवॉशरमुळे लाईट बिल तर वाढत नाही ना, डिशवॉशरमुळे जास्त पाणी तर यूज होत नाही ना, डिशवॉशरसाठी घरात जागा जास्त लागते का, असे बरेचसे क्वेश्चन्स माझ्याही मनात होते. मलाही असंच वाटायचं हे सगळं फॉरेन कंट्रीमध्ये चालतं, आपल्या इथे थोडीच असं काही चालतं. पण लकीली मी एकदा सुट्टीला ना माझ्या मावशीकडे गेले होते आणि तिथेच मी डिशवॉशर फर्स्ट टाइम यूज होताना पाहिलं. आणि ऑनेस्टली माझा एक्सपिरियन्स खूपच अनएक्सपेक्टेड होता. म्हणजे जे मी एक्सपेक्ट केलं होतं आणि जे ॲक्च्युअल झालं ते कम्प्लिटली वेगळं होतं. तो एक्सपिरियन्स नेमका कसा होता ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका.